करायला समर्थ आहे. त्यात तुम्ही असंही म्हटलं आहे की तुमच्या जी नातलग असते मित्रमंडळी म्हणजे प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या कार्यालयावर घरावर छापे नाही, पडले इतर पण काही होते. आणि त्याची माहिती पंतप्रधान कार्यालयात ईडीचे संचालक संजय मिश्रा यांनी पंतप्रधानांना दिली. हे सगळं आहे घडलं ना, होतं? आहे ना. संजय मिश्रा जाऊन प्रधानमंत्र्यांना ब्रीफ करत होते की या देशातला कितीतरी मोठा घोटाळा आम्ही उघडकीस आणलेला आहे. साले घोटाळा म्हणतात किती 1500 करोड 1600 करोड हे ईडीचे संचालक तेव्हाचे जाऊन ब्रीफ करत होते प्रधानमंत्री कार्यालयात. सगळी नौटंकी चालू होती, बकवास. पण मग याचं या पुस्तकामध्ये त्याविषयी सगळं आलेलं आहे. आता ते पुस्तकाचं तुम्ही कथाकथन माझ्याकडून कशाला करून घेताय? संध्याकाळी प्रकाशन होऊ द्या. नाही, पण राऊत साहेब यावर रिॲक्शन येत आहेत. काल जे प्रकरण आलं त्यावर भाजप आणि शिंदे शिवसेनेतून रिॲक्शन झालेले. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असं म्हणतायत या पुस्तकाचं नाव खरं तर नरकातला राऊत असलं असू पाहिजे. द्या ना. तर शिंदे असं म्हणतायत की बाळासाहेबांचे विचार मागले असते तर संजय राऊत यांना नरकात जाण्याची वेळच आली असते. आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो म्हणून? नरकात तुम्ही गेलात. शिंद्यांचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंद्यांचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून. बोलो काही गरज नाही. नरक बघा, नरक कसा असतो. बोलू का मी वर? एस टे शिंदे वर बोलू का? बोलो वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं. बरं का, काही गरज नाही. मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातोय, मी पळून जाणार नाही म्हटलं. वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हे सगळं बालमानमय आहे, बालसाहित्य आहे, ते मी वाचत नाही. हा बालसाहित्याचा अपमान आहे. राज्य पुरस्कार देतं बालसाहित्याला, साहित्य अकादमी पुरस्कार देतो, ज्ञानपीठ पुरस्कार देतो. यांना माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, एवढीच त्यांची लेवल आहे, बाकी काय नाही. बघा, त्यांनी पुस्तक वाचावं, सत्य स्वीकारावं. जशी त्यांनी ट्रम्पची युद्धबंदी स्वीकारली, प्रेसिडेंट ट्रम्पने लादलेली युद्धबंदी स्वीकारली आणि आता तिरंगा यात्रा काढतायत, तसे त्यांनी या पुस्तकातलं सत्य स्वीकारा. एवढंच मी सांगतो. राऊत साहेब, तुम्ही असं म्हणतात की एकनाथ शिंदेचा फोन आला होता. खरं तर पक्ष फुटीनंतर झालं होतं. पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदेचा पूर्ण गट बाजूला, तेव्हा ते मुख्यमंत्री होते. तरी ते तुम्हाला मदत करणार